नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. विविध सर्वे आत्ता आपण पाहतोय जाहीर झालेत, काही होत आहेत. अशा वेळेला आपण बोलतोय, त्याच्यामध्ये अंदाज व्यक्त करतोय, विश्लेषण करतोय. त्याच्यामध्ये आज सांगली जिल्हा महत्त्वाचा आहे. सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये विशाल पाटील हे आघाडीवर बहुतेक सगळेजण दाखवत आहेत. मग हे जर का विशाल पाटील निवडून आले तर सांगली जिल्ह्यातल्या राजकारणाची समीकरणं बदलणार का, हाच आज विश्लेषणाचा विषय. तर होय, कारण त्याच्यामध्ये निवडणूक आहे ती महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी आहे का, तर अजिबात नाही. ही लढाई आहे हे सांगली जिल्ह्याचं राजकारण, आणि सांगली जिल्ह्याचं सगळं राजकारण कोण ठरवणार इथनं पुढच्या काळामध्ये, त्याचा किंग कोण, हे महत्त्वाचं आहे. विश्वजित कदम विरुद्ध जयंत पाटील, यापूर्वीच्या क्लिप माझ्या बघा तुम्ही. दादा गट विरुद्ध बापू गट, हे नक्की आहे. जयंत पाटील यांनी केलेली खेळी, राजकारणातली त्यांची खेळी कितपत यशस्वी होते हे 4 तारखेला कळणार आहे. पण विविध सर्वेनुसार जयंत पाटलांची खेळी फसली आहे असं उघड राजकारणी बोलल्याशिवाय राहणार नाहीत. कारण यापूर्वी थोडं मोगम बोलत गेले, पण मी स्पष्ट बोलतो, कारण पत्रकारांनी स्पष्ट बोलावं. ह्या मतानं मी आत्ता स्पष्ट करतोय की नंतरच्या काळात जर का विशाल पाटील निवडून आले तर विश्वजित कदम राज्याची सुरुवात सांगली जिल्ह्याच्या राजकारणात सुरुवात झालीच म्हणायला पाहिजे. ते जिंकलेच म्हणायला पाहिजेत. आणि अर्थात दादा गटाला ते पाठिंबा दिला त्यांनी, दादा गटाने सुद्धा तो स्वीकारला, त्यांचं नेतृत्वसुद्धा विशाल पाटलांनी मान्य केलं, हे सुद्धा आपण बघितले. आणि विश्वजित कदमांनी जोर लावलाच. फक्त ते महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील जयंत पाटलांची सीट आहे म्हणून ते कार्यक्रमाला नुसतं गेले, परंतु मनातनं ते गेले ते का, हे निकालावरनं कळणार आहे. आणि तेच आत्ता सर्वेनी जाहीर केलेलं आहे. असो, परंतु पुढचं राजकारण मात्र सांगली जिल्ह्यातलं रंगणार आहे. जयंत पाटलांच्या राजकारणाला घरघर लागले म्हणता येईल का, हा खरा प्रश्न आहे. तर राजकारणात कधी घरघर लागती असं नसतं. राजकारणात कधी इकडचं पारडं इकडं, इकडचं पारडं, कुणाचं पारडं जडविले सांगता येत नाही. पण आत्ता मात्र विशाल पाटील आले तर मात्र जयंत पाटलांना सांगली जिल्ह्यात बॅकफूटवर जावं लागेल असं चित्र आहे म्हणायला हरकत नाही. कारण नंतरच्या काळात संजय काका हे भारतीय जनता पक्षाचे, आता त्याच्यावर वेगळा विषय येणारच आहे. संजय काका का पराभूत झाले, कुणामुळं पराभूत झाले, पुढचं त्यांचं भाजपमधलं अंतर्गत राजकारण काय होणार आहे. मग पालकमंत्र्याच्या मतदारसंघामध्ये जर का मतदानच मिळालं नसेल तर पालकमंत्र्यांची अवस्था काय होणार आहे, खाडेंना कितपत ते भोगायला लागणार आहे, हे सुद्धा विषय येणार आहेत. पण ते विश्लेषण वेगळं करावं लागणार आहे. ते भाजप अंतर्गत जी बंडाळी आहे ती नक्कीच ती समोरच येणार आहे नंतरच्या काळात. 4 जून नंतर हे सगळं बघायलाच मिळणार आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचा विषय, विशाल पाटील जिंकले तर विश्वजित कदम हेच जिंकलेले आहेत. विश्वजित कदमांनी आपली छाप पाडलेली आहे आणि काँग्रेसमध्ये त्यांचं आहे त्याच्यापेक्षा वजन वाढणार आहे, विश्वजित कदमांचं आणि विशाल पाटलांचं. पर्यायानं दादा घराण्याचं राज्यामध्ये पुन्हा ती जोमानं सुरुवात केली विशाल पाटलांना असं म्हणायला काही हरकत नाही. आणि हे पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे सगळं बघायला मिळणार आहे. कारण पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे खूप जोर करतील. त्यावेळेला जयंत पाटील पुन्हा मग काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपण एकत्र आहोत या भावनेतनं एकत्र येणार का, जिल्ह्यातला अंतर्गत ह्या एकमेकाचं दादा गट आणि बापू गट ही भांडणं होतच राहणार आणि त्याच्यात परत विधानसभेला कोणाकोणाला फटका बसणार, हे विश्लेषण नंतर करावं लागेल. पण आत्ता मात्र एवढं म्हणता येईल की विश्वजित कदम हेच जिल्ह्याचं खंबीर नेतृत्व बनून पुढं येईल आणि विश्वजित राज्याची सुरुवात सांगली जिल्ह्यामध्ये ही सुरुवात होईल अशी आत्ता एकंदर राजकीय परिस्थिती दिसते. आज इथंच थांबू, पुढच्या भागात उद्या.